मागच्या काही भागांमध्ये आपण गॅलेक्सीज बघितला, त्यांच्या प्रकारापासून आकारापर्यंत सगळं बघितलं. पण उघड्या डोळ्यांनी आपल्याला बघायला भेटतात का? नाही, फक्त फोटो बघायला भेटतात. उघड्या डोळ्यांनी दिसतात ते फक्त पांढरे डॉट्स. रात्री दिसणारे हे पांढरे डॉट्स एकतर ग्रह आणि नाहीतर तारे. पण ह्यातलं ग्रह कोणता आणि तारा कोणता हे कसं ओळखणार बरं? वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, जिथं आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. तुम्ही म्हणाल काय रे, लहानपणी शिकलेलो आहे. ग्रह आणि तारा कसं ओळखायचं म्हणलं तर तारा लुकलुकताना दिसतंय आणि ग्रह एकदम कॉन्स्टंट व्हाईट डॉट दिसतंय. पण तारेच का लुकलुकताना दिसतात? ताऱ्याच्या लुकलुकण्याच्या किंवा फ्लिकर होण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे, ती म्हणजे लाईटचं रिफ्रॅक्शन. लाईटची स्पीड किती आतापर्यंत मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, पण ती प्रत्येक मीडियममध्ये चेंज होते. आपल्या वातावरणाचे बरेच लेअर आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या धुळीच्या कणांचं प्रमाण, त्याचं तापमान, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये फरक आहे. या गोष्टी लाईटच्या स्पीडला अफेक्ट करतात आणि स्पीड कमी जास्त झाल्यामुळं ती बेंड होते. आणि वातावरणाच्या ह्या लेअर्समधली हवा काही कॉन्स्टंट नाही, ती कंटिन्युअसली फ्लो होत राहते. आणि या हवेच्या हालचालीमुळंच लाईटवर इफेक्ट पडते आणि तारा आपल्याला लुकलुकताना दिसते. आता तुम्ही म्हणाल, जसं ताऱ्यासोबत होतंय तसं ग्रहासोबत पण व्हायला पाहिजे. ग्रहसुद्धा लुकलुकताना दिसायला पाहिजेत, बरोबर? असं फक्त ताऱ्यांसोबतच होतंय. त्याच्या पाठीमागचं कारण आहे त्यांचं आपल्यापासूनचं अंतर. ग्रहांच्या तुलनेत तारे बरेच लांब आहेत आणि त्यांच्यापासून येणारी लाईट एक पॉईंट सोर्स असते. आता या गोष्टीवर तुम्हीच विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या डोळ्यांवर 2 गोष्टी चमकवतोय, एक मोठी बॅटरी आणि एक लेझर लाईट. दोन्हीपैकी कोणत्या सोर्समध्ये झालेली थोडीशी सुद्धा हालचाल तुम्हाला लगेच लक्षात येईल. ग्रह आणि ताऱ्यांमध्ये हेच फरक आहे.